तुम्ही घर जावई झालं ठीक आहे, तुमच्या बहिणीचं बाहेर लपड असताना पण तिच्या दुसऱ्याशी लग्न लावतं का? ओ पाहुणं, माझ्या बहिणीबद्दल काय चुकीचं बोलायचं नाही. एक शब्द बोलला ना पुढं तर तू आहेस आणि मी आहेस. ये सोड त्याला. का खरं बोललो तर जमलं का तुला? तुला कर्ज फेडायचं आहे ना, म्हणून श्रीमंतांच्या गळ्यात बहीण देऊन कर्ज फेडायचा प्लॅन आहे का रे तुझा? प्रवास थांब. परत दिसला ना गावात खराब करीन तुला. माझ्या बहिणी मी वाटलो कोण तुला? नाही, मी घर जावाई. माझ्या बहिणी कधी चुकीचं काय करणार नाही, कधी चुकीचं करणार नाहीत. माझ्या बहिणी अशा, माझ्या बहिणी अशा. दादा काय करू दादा काय करू धनुला? काय सांगू मी? अरे काय सांगू धनुला मी? अरे काय सांगू धनुला? शांत होतो. कसं शांत हो मी? कसं शांत हो? सकाळी एवढा मोठा न्याय देणारा डॅडींचा जावाई आज रस्त्यावर बसून रडतोय. ते शोभतं का तुला सूर्या? दाजी, तुमच्यामुळे ना गावात डॅडीचं नाव खराब होईल. चला चला म्हणतोय ना तुम्ही, उठा. चला 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 लवकर, लोक बघते ती. चल चल चल. धनु दीदी, दाजी आले. आत्या, धनु दीदी आले का? सगळी तयारी झाली ना ग? हो आत्या, सगळी तयारी झाली आहे. काय नवरी बाई, पोरगा बघितल्या बघितल्या डायरेक्ट लग्न चुरकून टाकूया का? हा धनु दीदी, करून टाक. दाजी पण लय भारी आहेत. हा? चला चला. सूर्या, अरे काय झालं? अरे काय झालं छत्री काका? पाहुणे येत नाहीत बघायला. का? त्याचं काय? हरकत नाही. ते नाही आले तर काय झालं? का शेवटचे पाहुणे होते वय? ते नाही तर दुसरे कोणतरी येतील. त्यांच्यावर काय शिक्का लावला होता वय? अन तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का? मी काय म्हातारी झाली का? उलट बरंच झालं. त्यांच्या वाटणीची खीर आहे ना, ती भी आता मला खायला मिळेल. माझाच फायदा आहे, हो की नाही वहिनी? मी आले, मी खीर खाऊन येते. हा धनु, वहिनी, छत्री काका काय झालंय? सूर्याचे डोळे खाली आलेत. तो रडलाय का? आणि पाहुणे येणार होते ते आता का नाही येत? ए छत्री, यांना ऐकायचंच आहे, सांगून टाक. सगळं सविस्तर सांगा बाबा. त्याचं काय? म्हणजे पाहुणे इकडे येत होते. हा, येता येता गावातली काही लोक भेटली. हा, आणि मग त्यांनी त्या पाहुण्यांना पाहुणे चिडले तर तसेच सूर्याकडे आले. सूर्याला लय काय भाई बोलले, तसेच निघून गेले. सूर्या एकटाच रस्त्यावर रडत बसला होता. शत्रुबाईंनी त्यांना उचललं आणि इकडे आणलं.
हे बघा, आमची दाजी सदम्यामध्ये आहेत. मी जरा थांबतो त्यांच्याजवळ. हं? ओ न्याय देवता दाजी. सूर्या, चल 2 घास खाऊन घे. ओ दाजी, अहो एक पोरग गेलं म्हणून दुनिया संपती का? हा, आता त्या पोराने तुमची इज्जत नव्हती काढायला पाहिजे, पण काय आता विचार करून काय उपयोग आहे का? हे बघा, जेवणावर राग काढू नका. चला जेवायला. मला नाही जाणार जेवण. तुम्ही जेवण. सूर्या प्लीज प्लीज असं नको करूस. दाजी काय ऐकत नाही राव. सकाळी न्यायदाते झाले होते, आता न्याय मागते झाले. देवा, ए देवा, अरे असं नको रे वागू. एवढं आमच्या सोन्यासारखे दाजी का त्रास देतोय त्यांना? मला नाही आवडलं तू वागलेलं देवा. शत्रू, तुझ्या पायाला काय झालं? तुझ्या पण पायाला कसं लागलं? माझ्या पण म्हणजे तेजूच्या पायावर पण जखम आहे. डॉक्टर तुझा झाली डिटेक्टिव्ह तुझा. अभिनंदन. अभिनंदन. मी सांगतो ना, त्याला लोड घेते. तेजूला आहे ना मी फुटलेल्या काचांवर चालायला लावलं. आता कसा विश्वास ठेवला का? आय, नको तिथं नको ते कनेक्शन कसं लावायला जमतं ग तुला? कसं जमतं कसं? आता ऐक, मी तिथं गेलो होतो जिथं छत्रीच्या डोक्याला लागलं, माझ्या हाताला लागलं, आणि आता पायाला पण लागले. खोट, साप खोट आहे हे. खोट? बर, कळतंय ना तुला, मग कशाला विचारते? सगळं जर मी सांगायचं झालं तर तू कशाची ती बॉम्बला ते जायला काय ते असते. ऐक ना, मला माझ्या पायापेक्षा आहे ना आता दाजीचीच लय काळजी वाटते. काळजी घे, अवघड आहे. बोला चिरंजीव. डॅडी, आज सकाळी त्या लायकी नसलेल्या सूर्याने आहे ना तुमची जागा घ्यायचा प्रयत्न केलाय. काय केलं त्यानं? काय केलं? न्यायदान केले. काय त्याची ही हिंमत? आणि त्याला परवानगी कोण दिली? आणि तुम्ही काय करत होता? ओ चिरंजीव, तुम्हाला कळतंय का त्याने काय केलंय? कळतंय, सगळं कळतंय. आणि याची परतफेड पण केली आम्ही. तुम्हाला तर माहिती आहे, आम्ही सगळा हिशोब जागच्या जागेवर करत असतो, ते पण व्याजासकट. आणि त्याचा पण केला. असं काय केलं तुम्ही? त्याच्याकडे पाहुणे येणार होते धनुला बघायला. पुरीचा भाऊ आहे ना, भाऊ त्याच्या सासरवाडीत जाऊन राहतोय घर जावई बनून मिलिटरी नाना. त्याचा आई एक पोरग, त्याच पोराबरोबर त्या पुरीचं लपड आहे. तुम्ही घर जावई झाला ठीक आहे, तुमच्या बहिणीचं बाहेर लपडा असताना पण तिच्या दुसऱ्याशी लग्न लावतं का? ओ पाहुणं, एक शब्द बोलला ना पुढं तर तू आहेस आणि मी आहेस. वा वा वा, शोभताय चिरंजीव निंबाळकर.
चांगल्या नांग्यात ठेचल्या त्याच्या. आता शेवटचा हातोडा बाकी आहे. आम्ही आलो की मारूच. चालते. ठेवा. तुळजा, अगं सूर्यानं काय बी खाल्लं नाहीये. तू एकदा विचारून बघ की. आई मी प्रयत्न केलेत ग, पण तो वहिनी, मी एक काम करते, त्याला जाऊन सांगते की मला लग्नच करायचं नाही. अगं धनु, हे वेडाबाई, तुला असं का वाटतंय की हे तू जाऊन सांगितल्यावर त्याला बरं वाटेल? उलट तो अजून जास्त खचेल. हे बघ, त्याला थोडा वेळ दे, तो होईल ठीक. तुळजा, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. चल. हो, आले आले. काय झालं? तुळजा, आज माझीच मला लाज वाटायला लागली. माझ्या बहिणीचं लग्न ठरवलं, मीच अडचण झालो. अख्ख्या गावासमोर माझ्या आबरूचं धिंडवडं निघालं आणि मी काहीच नाही करू शकलो. बस बस झालंय सगळं. सूर्या, या सगळ्यांमध्ये तुझी काहीच चूक नाहीये रे. आणि लोकांचं बोलणं तू काय एवढं मनावर लावून घेतोयस? लोक तर कायम काही ना काही बोलतच राहणार. ते काय चुकीचं बोलतायत. आता मी सासऱ्यांच्या घरी राहतोय म्हणलं, कुणाला पण मी घर जावं वाटणारच ना. हे बघ सूर्या, त्यांच्या वाटण्यानं वाटण्याचा आपण का फरक पाडून घ्यायचा? आपल्याला माहिती ना की खरं काय आहे ते. पण तरी पण फरक पडतो तुळजा. अगं आपण गावात राहतो, माझ्या बहिणी गावात राहतात, आणि उद्या हीच लोक माझ्या बहिणींच्या लग्नात येणार आहेत. आणि लग्न जोडण्यासाठी ना लोकांचं आपल्याबद्दल काय मत आहे, गावाचं आपल्याबद्दल काय मत आहे, हे खूप महत्वाचं असतं तुळजा. या गावानं मला कायमचं घर जावे बनवण्याआधी मला इथनं निघायला पाहिजे, आत्ताच्या आत्ता. सूर्या सूर्या सूर्या, प्लीज प्लीज थांबा, असं नको करूस प्लीज. हे बघ, खूपशा गोष्टींच्या मी फार जवळ आहे आणि खूप लवकरच मी तो गुन्हेगार तुझ्या समोर आणेन. काय बोलतेस तू? कसला गुन्हेगार? कोण गुन्हेगार? मग मला माझ्या घरी जायचंय तुळजा. आज आपण आपल्या घरी असतो ना तर ही वेळ आलीच नसते आपल्यावर. अरे त्या पोराला धनु पसंत होती तुळजा, पण आज माझ्यामुळं माझ्या बहिणीचं लग्न. नाही नाही, अशी वेळ परत नाही आली पाहिजे. आपण आज निघतोय, आपण आज निघतोय. सूर्या सूर्या काय सूर्या, हे बघ, धनुचं लग्न ठरवण्याच्या नादात तुला तेजूचा संसार दिसत नाहीये खाली. म्हणजे काय झालंय तेजूला? तिचं सगळं व्यवस्थित आहे. असं तुला वाटतंय? तेजूच्या पायावरच्या जखमा पाहिल्या नाहीस का रे तू? आणि तशाच सेम शत्रूच्याही पायावर. हा काही योगायोग नाहीये सूर्या. आणि मला असं खूप वाटतंय की शत्रूनच काय. तू परत परत फिरून तिथंच येतेस. तर तुला किती वेळ सांगितलं हे शंका घेणं बंद कर. आणि तिजूला खरंच त्रास असताना तर तिनं मला येऊन सांगितलं असतं. आणि स्वतःच्या भावावर कसा काय संशय घेऊ शकतेस ग? कारण तुझ्यापेक्षा चांगलं मी त्याला ओळख. आणि मी माझ्या बहिणीला चांगलं ओळखतो. ती माझ्यापासून काय लपवून ठेवणार नाही हे माहिती आहे मला. आणि शत्रू पाहून वाईट असतं तर त्यांनी मला असं धीर देऊन घरी घेऊन आलेच नसते तुळजा. हे बघ, मला तुझं काय ऐकायचं नाही तुळजा. माझा निर्णय झालेला आहे. तुला जर राहायचं असेल तर तू राहा इथं, पण मी तर नाही राहू शकत. मी आत्ताच्या आत्ता निघतो. राजू, धनु, भाग्या, या लवकर. सूर्या, चला घरी जायचं आपल्याला, आवरायला घे. अरे अरे, असं काय करतोस? असं रागानं निघून जाऊ नकोस. थांब बरं. नाही आत. हे बघ, आम्ही परत येईन, पण आता नको थांबू आम्हाला. जावा पडदेशी. हो दादा. अगं,
दाजी अहो असं काय करताय? या घरात तुम्हाला काही कमी पडलंय ना? अहो अजून नीट पाहुणचार पण करायला मिळाला नाही हो आम्हाला तुमचा. सकाळी तुम्ही एवढा अधिकारवाणीने न्याय दिला आणि आता हे असं अचानक घर सोडून चाललंय. असं नका वागू, नका करू हो असं. डॅडींनी विचारलं तुम्ही काय सांगायचं त्यांना? सांगा ना काय सांगायचं. जावई जर असं घर सोडून गेला तर हे बघून डॅडींना काय वाटेल बरं? सांगा ना तुम्हीच सांगा. हे बघा डॅडींना लय कौतुक आहे हो जावयाचं. होणार काय माहितीये का की तुम्ही असं घर सोडून जाणार, बाहेर लोक गावातली डॅडींनाच नावं ठेवणार. काय म्हणणार की सासरवाडीत जावायला मानच मिळाला नाही म्हणून काय नाराज होऊन निघून गेला. अहो असं नका करू. माझी विनंती आहे तुम्हाला. लोक काय बोलायलाच येतो, ते काही बोलणार. पण मी तुम्हाला सांगतो नका जाऊ, ऐका. दादा चल. चल. दाजी अगं अहो ऐका ना दाजी. जावई बापू जायचंय तुम्हाला? जाऊ जाऊ जावा जावा जावा. नाही बरोबर आहे ते तुमचं. कोणाला बी राग येलो, कोण कुठला पोरगा तुम्हाला ओळखत बी नाही, तुम्हाला काय वाटेल ते बोलतो. आलंय आमच्या कानावर सगळं आलंय. अरे आमच्या घरातल्या मुलीशी लग्न करून काय उपकार करणार होतास का म्हणाव? त्याच भलं झालं असतं ना, ही सुरीक जुळली असती तर. पण नाही, काय वाटेल ते बोलला तुम्हाला. आमच्या जावई बापूंना वाटेल ते बोलला, अख्ख्या गावासमोर बोलला. अख्ख्या गावासमोर आमच्या जावई बापूंची इज्जत काढली. निंबाळकरांच्या जावयाची इज्जत म्हणजे निंबाळकरांची इज्जत समजतो आम्ही. जावई बापू एका फोनवर तो जिथं काम करतो ना तिथून त्याला डायरेक्ट सस्पेंड करायला लावला आम्ही. हा पण डॅडी या सगळ्यांना परिस्थिती थोडीच बदलणार आहे. लोक बोलायचं ते बोलणारच ना. आम्ही जातो डॅडी. अजून बी तुमचा राग जाय ना. काय करावं कस करावं. आणि असं नाही असंच करू. आता तुमच्या समोर आणतो, त्याला तुमच्या पायावर नाक घासायला लावतो. नावाचा जालिंदर निंबाळकर नाही हो चिरंजीव. चला लगेच पोरं पाठवतो. डॅडी नका असलं काय करू. मला माहिती आहे तुमचं माझ्यावर लय प्रेम आहे, पण तो तरी कुठं मनाचं बोलत होता डॅडी. पण लोकांनी त्याला जे सांगेल तेच बोलत होतं तू. बघा डॅडी मला अजून गावात चर्चा नको ह्याच्याबद्दल. आणि हे सगळं थांबवायचं असेल ना तर मला इथलं गेलेलंच बरं. हो जावई बापू वाजत गाजत आणलं ना तुम्हाला या घरात आम्ही. आणि तुम्ही असे आमच्यावर नाराज होऊन इथून जाणार का? झाला भोका पडल्यागत वाटतंय आमची. असं वाटतंय कोणतरी अशा हजार सोया आमच्या काळजात टोचतोय. नका करू असं, नका करू, नका जाऊ. आमचा मान ठेवा. आम्ही सांगत नाही तवर तुम्ही इथून जायचं नाही. बघा मी काय म्हणतो, तुम्ही आम्हाला देव मानता, मग देवाचं ऐकणार नाही. आणि तुम्ही नाही जरी ऐकलं ना तरी आम्ही तुम्हाला इथून जाऊ देणार नाही.